अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. हा खून कोणी केला याचा शोध देखील लागत नव्हता. पोलीस कर्मचाऱ्याची हत्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाल्यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं. त्यासाठी शोध कार्य सुरू करण्यात आलं. प्रथम तर ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा प्राथमिक अंदाजही काढण्यात आला. मात्र प्रत्यक्षात जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस पोहोचले त्यावेळी यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. मारणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर हे सर्व कांड त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीनेच मित्रांच्या सहाय्याने केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे त्या पोलीस कर्मचाऱ्याचा पतीही पोलीस असल्यामुळं त्याने चाणाक्ष पद्धतीने सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीला अटक केली. नेमकं काय प्रकरण घडलं आणि कशामुळे घडलं, एवढं टोकाचं पाऊल पतीने का उचललं, याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. अमरावती शहरातील गुरुकृपा कॉलनी वडाळी या ठिकाणी आशा तायडे आणि राहुल तायडे हे राहत होते. गेल्या काही वर्षापूर्वी दोघांचं प्रेम प्रकरण झालं आणि दोघंही पोलीस कर्मचारी होते, त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही वर्षापूर्वी दोघांचं लग्न देखील अतिशय आनंदात पार पडलं. लग्न झाल्यानंतर दोघांनी घरही बांधलं आणि ते आनंदात राहू लागले. प्रेम प्रकरणातून लग्न झाल्यामुळं दोघांचे स्वभाव एकमेकांना माहिती झालेले होते. जसा काळ पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने त्यांच्या घरात मुलगी आणि मुलाने जन्म घेतला. दोघांच्या संसारात 2 अपत्य जन्माला आल्यामुळं सर्व संसार सुखाचा झाला. सर्व काही आनंदात होतं. घर देखील मोठं बांधल्यामुळं त्या ठिकाणी किरायदार देखील ठेवण्यात आले होते. व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात, ते म्हणतात ते उगाच म्हणत नाहीत. ज्या आशा तायडे बरोबर राहुल याने सुरुवातीला प्रेम केलं होतं, त्या प्रेमामध्ये आता लग्नाच्या काही वर्षानंतर दुरावा येण्यास सुरुवात देखील झाली. त्याला कारणही तसंच होतं, कारण राहुल याला आता दुसऱ्या मुलीवर प्रेम होण्यास सुरुवात झाली होती. आशा तायडे हिचा स्वभाव आता राहुल याला त्रासदायक ठरू लागला होता. त्यामुळे राहुल याने दुसऱ्या एका तरुणीशी प्रेम प्रकरण सुरू केलं. या गोष्टीची माहिती काही प्रमाणात आशा हिच्या कानावर पडायला सुरुवात झाली. त्यामुळे आशाने पती राहुल याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक दिवस वाढत असलेलं प्रेम राहुल आता सोडायला तयार नव्हता. आशा याला वाटत होतं की मी प्रेम केलं, लग्नही केलं आणि आता राहुल जर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला तर आनंदाने सुरू असलेल्या संसारात मिठाचा खडा पडेल. दोघेही नोकरदार आहेत, मुलांचे शिक्षण सुरू आहे. जर अशा प्रकारे राहुल करू लागला तर समाजामध्ये जी इज्जत निर्माण झाली आहे ती इज्जत निघून जाईल. मात्र राहुल काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्याला आता आशापेक्षा दुसरी तरुणी खूप आवडायला लागली होती. दुसऱ्या तरुणीबरोबर 2-3 वर्षापासून सुरू असलेले प्रेम राहुल याला वाटत होतं की आता तिच्याबरोबर लग्न करावं. मात्र घरात पहिली पत्नी असताना तिच्याबरोबर लग्न कशी करणार असा प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होता. राहुल याच्या हालचाली पाहून आशा आणि राहुल यांच्यामध्ये प्रत्येक दिवशी वाद होण्यास सुरुवात देखील झाली. त्यामुळे आशा हिने राहुल याच्याबरोबर होत असलेल्या वादातून आणि प्रेम प्रकरणातून फ्रेजरपुरा या ठिकाणी पोलीस तक्रार दाखल केली की ज्या ठिकाणी ती आशा ड्युटीला होती त्याच पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार करण्यात आली होती, जेणेकरून पुढे जर काही अनर्थ झाला तर अंगलट येणार नाही असं तिला वाटत होतं. ज्या पद्धतीने दोघांच्या कौटुंबिक वादाची तक्रार पत्नी आशाने पोलिसात केल्याचं राहुल याच्या लक्षात आल्यानंतर दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र त्यातून काही मार्ग निघाला नाही. 20 दिवसापूर्वी आशा तायडे यांचा अपघात झाला. त्यामुळे त्या सध्या घरी आराम करण्यासाठी रजेवर होत्या. याच संधीचा फायदा घ्यायचा असं राहुल यानं ठरवलं. प्रत्येक दिवशी आशा ही आपल्याला डोक्याला त्रास देत राहणार, म्हणून राहुल याने काही गुंड मित्र होते त्यांच्याकडे संपर्क साधायला सुरुवात केली. पत्नी आशाला संपवण्यासाठी राहुल याने मित्रांना सुपारी दिली. त्यानुसार वेळ काळ ठरला होता. 1 ऑगस्ट 2025 रोजी राहुल याने मित्रांना सर्व माहिती सांगितली. आशा ही घरी एकटी आहे, मुलगा शाळेत गेला आहे आणि 9 वर्षाच्या मुलीला मी बाहेर घेऊन जात आहे, अशा प्रकारची टीप मित्रांना दिल्यानंतर राहुल हा घरातून बाहेर पडला. घरातून राहुल बाहेर पडताच त्याचे 2 मित्र तोंडाला रुमाल बांधून घरात आले. आशा ही घरात एकटी होती. 2 तरुणांना पाहून आशा घाबरून गेली. आशा ही पोलीस कर्मचारी असताना तिच्या घरात 2 चोर आल्याचं तिनं पाहिलं. त्यावेळी आशाने त्या 2 तरुणांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या 2 तरुणांनी आशा तायडेला खाली पाडलं आणि तिचा गळा दाबला.
यामध्ये आशा तायडेचा तडफडून मृत्यू झाला आणि मृत्यू होताच दोन्ही तरुण घराच्या बाहेर पडत असताना आशा तायडे यांचा मुलगा हा शाळेतून घरी आला. त्यावेळी त्याने त्या दोन तरुणांना घरातून बाहेर पडताना पाहिलं. त्यामुळे तो मोठ्याने ओरडू लागला आणि ओरडतच दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूकडे तो गेला. मात्र भाडेकरू हे खाली येईपर्यंत ते दोन्ही तरुण घरातून पळून गेले. जेव्हा भाडेकरू आणि मुलाने घरात प्रवेश केला तेव्हा घरामध्ये आशा तायडे या जमिनीवर मृत अवस्थेत दिसून आल्या. काही वेळातच मुलीला बाहेर घेऊन गेलेला राहुल हा देखील घरात आला. घरात आल्यानंतर त्याने पत्नीला पाहून मोठ्यानं रडायला सुरुवात केली. तोपर्यंत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यापर्यंत ही खबर पोहोचली होती. पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला ही अतिशय गंभीर बाब होती, म्हणून पोलीस आणि काही वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि त्यानंतर आशा यांचे नातेवाईक यांना देखील ही माहिती पोहोचली आणि ते देखील आशाच्या घरी पोहोचले. घरातील ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्यानंतर पोलिसांनी आशा तायडे यांचा मृतदेह पीएमसाठी पाठवला आणि पती राहुल याला ताब्यात घेतलं. कारण घटना घडण्यापूर्वी आशा तायडे यांनी पोलीस स्टेशनला पतीचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं सांगितलं होतं. यामधून दोघांमध्ये वाद होत होते. यातून काही बरे वाईट झाले तर त्याला पती राहुल जिम्मेदार असेल अशा प्रकारची तक्रारच आशाने दिलेली होती. त्यामुळे पोलीस जेव्हा राहुल याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यावेळी त्या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. राहुल तायडे हा देखील राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. त्यामुळे त्याच्या परिचयाच्या गुंडाकडून त्याने सुपारी देऊन आशाला संपवल्याची माहिती दिली. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तरी प्रत्यक्षात खून करणारे दोन तरुण अद्यापही फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. राहुल याने आशावर प्रेम केलं, लग्नही केलं. मात्र जेव्हा त्याची नजर दुसऱ्या तरुणीवर गेली त्यामुळे तो पहिले प्रेम विसरला आणि प्रेम करून पहिल्या प्रेमाचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यामध्ये अडकला. त्याला काय शिक्षा व्हायची ती होईल. मात्र दोन्ही मुले आईविना पुरकी झाली. त्यांना आयुष्यात पुन्हा कधीच आईचं प्रेम मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करा. तर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.